नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। लाईक करा, सबस्क्राईब करा। चॅनलचं नाव माहिती आहे तुम्हाला, सारखं नाही सांगत। टॉपिक आहे बघा, फायनाइट वर्ब आहे, नॉन फायनाइट वर्ब आहे, कसं ओळखायचं पहा। फायनाइट वर्ब ओळखायचं कसं, नॉन फायनाइट वर्ब ओळखायचं कसं। फायनाइट वर्ब मध्ये दिस वर्ब हॅज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतो। म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता क्रियापद कर्म असतं त्याला आपण फायनाइट वर्ब म्हणायचं। इथं वाक्य दिले सी सिंग्स अ सॉन्ग आहे बघा, याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, तिथं सी, सिंग्स कोण आहे, वर्ब आहे, आणि अ सॉन्ग कोण आहे इकडे, ऑब्जेक्ट। हे वर्ब फर्स्ट आहे, म्हणून याला इथे पिक आउट। प्रश्न काय विचारतील तुम्हाला, पिक आउट वर्ब and state its finite or non-finite verb। मग तुम्हाला वर्ब काय करायचं, या ठिकाणी पिक आउट करायचंय। वर्ब कुठला दिलेला इकडे, सिंग्स, हे वर्ब दिलेलं आहे सिंग्स। मग हे फायनाइट आहे का नॉन फायनाइट आहे ते तुम्हाला सांगायचंय। फायनाइट वर्ब म्हणजे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट असतो। इकडे ऑब्जेक्ट आलाय, सिंग्स इथे आहे, म्हणून काय घेतलं आपण, पिक आउट केलं वर्ब कुठलं, सिंग्स। मग यामध्ये तुम्हाला स्टेट इट्स फायनाइट और नॉन फायनाइट सांगायचंय। तर हे जे वर्ब आहे ते काय आहे, फायनाइट वर्ब आहे। मी दुसरं वाक्य दिलं पहा, सी सिंग्स दिलं, नुसतं काय दिलं, सी सिंग्स। प्रश्न तोच काय, पिक आउट वर्ब एंड स्टेट इट्स फायनाइट और नॉन फायनाइट वर्ब। कुठल्याही याच्यामध्ये सिंग्स, मग नॉन फायनाइट कसं ओळखायचं, दिस वर्ब हॅज नो ऑब्जेक्ट्स। ज्या वर्ब मध्ये ऑब्जेक्ट नाही, कर्म नाही, त्याला नॉन फायनाइट म्हणायचं। इथं सिंग्स पिक केलं, इथं ऑब्जेक्ट नाहीये, म्हणून त्याला काय म्हणायचं, नॉन फायनाइट वर्ब म्हणायचं। असा तुमचा बोर्ड एग्जाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। फायनाइट वर्ब म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, नॉन फायनाइट मध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट नसतो, तेव्हा त्याला नॉन फायनाइट म्हणायचं। समजलं? तर तुम्हाला हा टॉपिक छोटासाच आहे, समजला असेल। आवडला तर लाईक करा, आणि आवडणार तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर भेटूया अजून एका छोट्या टॉपिक मध्ये। नाही तुम्हाला या ठिकाणी समजलं, माझ्या व्हिडिओवर जा, पहा, पॉज करा, प्रॅक्टिस करा, सराव करा। तर भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या टॉपिकला। धन्यवाद।